नमस्कार मित्रांनो, आज आपणाला संत चोखामेळा आणि त्यांचा परिवार यांचं साहित्य आणि त्यांचं जीवन आपणाला पाहायचे. मित्रांनो, संत चोखामेळा यांचा जन्म 14 जानेवारी 1268, ही संशोधकांनी काढलेली तारीख आहे. सगळ्याच संतांच्या जन्मतारखा मागोपुढं होतात, संशोधकामध्ये मतभेद आहेत. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील कोरेगाव या गावी झाल्याचं सांगितलं जातं, कारण तिथून जवळच मेहुण नावाचं गाव आहे आणि तिथं त्यांची बहीण दिलेली होती. दोघंही जण आजूबाजूला गावामध्ये, खरं असावं. आणखीही काही म्हणजे मंगळवेढ्यातच त्यांचा जन्म झाला, पंढरपुरात त्यांचा जन्म झाला, अशी मतं आहेत. पण हे जास्त पटणारं मत आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरेगावला त्यांचा जन्म झाला. मेहुणला त्यांची बहीण दिली, जी पुढं संत झाली. तिचा मेहुणाही संत झाला. त्यांच्या आईचं नाव सावित्रीबाई असं सांगितलं जातं. वडिलांचं नाव सुदामा येसकर असं सांगितलं जातं. येसकर हे बरोबर आहे, कारण त्या काळामध्ये वेशीचं रक्षण करणारे ते येसकर. त्यांच्या बहिणीचं नाव निर्मळा, मेहुण्यांचं नाव बंका, मुलाचं नाव कर्ममेळा. ही सगळी नावं सांगण्याचं कारण असं की हे सगळे कवी आहेत आणि यांच्याविषयीची थोडीफार माहिती आपणाला पुढं पाहायची आहे. त्यांचे समकालीन जे संत आहेत, संत सांगती आहेत, त्यांची नावं आपणाला माहीत आहेत. ज्ञानेश्वर नामदेवांचे समकालीन, पण ती एकदा नावं सांगतो तुम्हाला. नामदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, जनाबाई, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी आणि नरहरी सोनार हे सगळ्यांच्या समकालीन चोखामेळा आणि त्यांचे कुटुंबीय. मित्रांनो, चोखामेळा यांचं नाव जे आहे, त्या नावाविषयी वेगवेगळे अंदाज काढले जातात की त्यांचं नाव चोखामेळा असं आहे. चोखा म्हणजे मराठीमध्ये 2 शब्द आहेत पहा. त्यांच्या बहिणीचं आणि त्यांचं नाव बापानं जे ठेवलं ते फार विचार करून ठेवलं असावं असं वाटतं, नाहीतर मग ते नंतर संतांनी ठेवलेलं असावं. कारण मराठीमध्ये स्वच्छ या अर्थानं 2 शब्द आहेत, चोखट आणि निर्मळ. चोखट आणि निर्मळ. भावाचं नाव होतं चोखा आणि बहिणीचं नाव होतं निर्मळा. म्हणजे स्वच्छ, सुंदर या अर्थानं ते शब्द आहेत. पण पुढं जो शब्द लागलेला आहे मेळा, मेळा या शब्दाची उत्पत्ती मैला या शब्दापासून सांगितली जाते आणि मैला म्हणजे अस्वच्छ या अर्थानं, आणि तो शब्द महार या अर्थानं त्या काळात वापरला जात होता. म्हणून चोखा मेळा म्हणजे स्वच्छ महार, पवित्र महार अशा अर्थानं तो शब्द तयार झालेला असावा. तो कदाचित नंतर बाकीच्या संत मंडळींनी प्रसन्नतेनं त्यांना दिलेलं ते नाव असावं असं वाटतं, पण हे नाव असं आहे. आणि त्यांचे मेहुणे जे आहेत बंका, बंका हे नावसुद्धा तसंच आहे. बंका म्हणजे व्यंका, व्यंका म्हणजे व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकडा, वाकडा म्हणजे श्रीकृष्णाचं नाव, त्याला व्यंकटी म्हणायचे. वाकडा उभा राहायचा ना तो, एक पाय वर घेऊन, अशा मूर्तीला व्यंकटी म्हणतात. म्हणून बंका हे नाव देखील श्रीकृष्णाचं नाव आहे. आणि सोयरा हे त्याच्या बहिणीचं नाव, जी पुढं चोखोबांना दिली, ते सोयरा म्हणजे सोयीरपण, आपुलकी, जवळीक या अर्थानं ते सोयराबाई असं त्यांचं नाव आहे, चोखोबांच्या पत्नीचं. हे जे बंका आणि चोखा हे दोघंजणं आणि 2 जणांच्या बायका, हे साटलोटं आहे. आपल्याकडं साटलोटं असं म्हणतात, म्हणजे ह्याची बहीण त्याला, त्याची बहीण याला. चोखोबांची बहीण बंका यांना दिलेली आहे निर्मळा, आणि बंका यांची बहीण सोयरा ही चोखोबांना दिलेली आहे, असं त्यांचं ते नातं आहे. पोटा पाण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या कोरेगावावरून पुढं चोखोबा मंगळवेढ्याला आले असा अंदाज केला जातो. आणि मग नंतर तिथं आल्याच्यानंतर पंढरपूरजवळ असल्यामुळं पंढरपूरची जे भक्ती संप्रदाय होता, त्या भक्ती संप्रदायाशी त्यांचा सहजच संपर्क आला असणार. दामाजी पंत तिथले होते, पंढरपूर जवळचंच होतं. आणि मग ते वारकरी संप्रदायात, भक्ती संप्रदायात आले. त्यांना भक्ती संप्रदायात आणण्यामध्ये नामदेवांनी पुढाकार घेतला असावा, तसे उल्लेख त्यांच्या वाङ्मयामध्ये आलेले आहेत. आणि मग ते वारकरी संप्रदायात, भक्ती संप्रदायात आल्यानंतर पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्यानंतर पंढरपूरला त्यांनी विठ्ठल भक्तीला सुरुवात केली. पण पुढं त्यांनी एक असा अभंग लिहिलेला आहे की बाबा, आमच्या अवतीभोवती सगळी घाण आहे देवा. आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो दलित वस्तीमध्ये राहतो, घाण आहे तिथं. त्यांचं बोलणंही चांगलं नाही, वागणंही चांगलं नाही, स्वच्छ नाही, आणि मला त्यांच्यात राहावं लागतं देवा, आणि मला तर ती घाण आवडत नाही. चोखोबांची अडचण अशी होती की त्यांना अवर्णांमध्ये राहावत नव्हतं आणि सवर्ण त्यांना स्वतःत राहू देत नव्हते. कारण तो काळ असा होता की सवर्ण त्यांना स्वतःमध्ये, स्वतःच्या वस्तीत राहू देणं शक्यच नव्हतं.
त्यांना मंदिरामध्येही प्रवेश नव्हता. सतत ते दारावर तिष्ठत उभे होते की मला मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून. त्याच डागी पुढं नामदेवांनी त्यांची समाधी बांधली, हेही आपणाला माहीत आहे. मग अशा अवस्थेमध्ये चोखोबांनी पंढरपूरच्या मंदिराच्या समोर पण चंद्रभागेच्या पलीकडं एक स्वतःचं झोपडं बांधलं आणि तिथं ते राहू लागले. त्यांनी एक दीपमाळ पण तिथं बांधली असं पण सांगितलं जातं. त्या दीपमाळेच्या जवळ आणि त्या झोपडीमध्ये चोखोबा राहायचे. म्हणजे ते दलित वस्तीतही राहिले नाही, सवर्ण वस्तीतही राहिले नाही, त्यांना एकट्यानं राहावं लागलं. पण विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर त्या नदीच्या पलीकडं चंद्रभागेच्या त्यांनी जागा शोधली. सतत आपल्याला देवाचं दर्शन होईल अशी व्यवस्था त्यांनी केली आणि तिथं चोखोबा राहू लागले. तिथं जे चोखोबा राहू लागले त्या चोखोबांच्या राहण्याची जागा आज नाही आहे तिथं. उलट उत्तर भारतातल्या लोकांनी ती जागा बळकावलेली आहे. आणि मराठीतले फार मोठे लेखक, साहित्य अकादमीचे अध्यक्ष असलेले रंगनाथ पठारे यांनी त्यांच्यावर एक सुंदर कथा लिहिलेली. त्यांनी स्वतः त्या जागेचा शोध घेतला आणि ती जागा आता उपलब्ध नाही असंच म्हटल्यावर चोखोबाच्या पाठी नावाची एक अप्रतिम कथा त्यांनी त्या विषयावर लिहिलेली आहे. मंदिरात प्रवेश नाही, दारात तिष्ठत उभं राहणं, तिथं त्याची समाधी, ह्याही संदर्भ मी तुम्हाला सांगितला. चोखामेळा ही तीर्थयात्रा जी होती सगळ्या संतांनी मिळून केलेली, उत्तर भारताची, ज्ञानदेव, नामदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, हे सगळे संतांनी त्याच्यामध्ये ते सहभागी होते. बंका पण सहभागी होते असा एक अंदाज व्यक्त केला जातो. आणि पंढरपूरला राहत असताना शेवटच्या काळात त्यांना वेठबिगारी करावी लागली. त्या काळात सर्वच दलितांना वेठबिगारीच करावी लागायची. त्यांना न विचारता कामाला जुंपलं जायचं जनावरासारखं. तसंच चोखोबांना वेठबिगार कामगार म्हणून मंगळवेढ्याचा कुसू म्हणजे वेस बांधण्यासाठी, परकोट बांधण्यासाठी, गावाचा परकोट बांधण्यासाठी त्यांना मंगळवेढ्याला बळजबरीनं नेलं वेठबिगार म्हणून. आणि तिथं नेल्याच्या नंतर ते बांधत असतानाच भिंत कोसळून त्याच्यामध्ये त्यांचं मृत्यू झालं. त्यात चोखोबाचा देहांत झाला. त्यांच्या निधनाची तारीख, वर्ष 1338 असं सांगितलं जातं. एकूण आयुष्य चोखोबांना 70 वर्षाचं मिळालं. असं हे चोखोबाच्या चरित्राची रूपरेषा थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. पुढं त्यांचे अभंग पाहताना आणखी काही आपणाला ते चरित्रातले संदर्भ येणारच आहेत, ते आपण पाहणार आहोत. आख्यायिका आणि त्यांचे अर्थ चोखोबांच्या संदर्भामध्ये आपणाला मुद्दाम पाहायचे. खूप आख्यायिका चोखोबांच्या संदर्भामध्ये सांगितल्या जातात. संत सांगतात. स्वतः चोखोबांनी स्वतःच्या अभंगामध्ये काही आख्यायिका सांगितलेल्या आहेत. त्याविषयी ग बा सरदार यांनी फार सुंदर विधान केलेलं आहे की ह्या अशा आख्यायिका जेव्हा येतात त्या खऱ्याही नसतात आणि त्या खोट्याही नसतात. त्या शब्दशः खऱ्या नसतात आणि लक्षार्थानं घेतलं तर त्या खोट्या नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याने असं विधान केलेलं आहे. फक्त स्वतःच्या आपल्या वाङ्मयात जे चमत्कार वर्णन करतात त्यात अतृप्त राहिलेल्या आपल्या इच्छा ईश्वराच्या अतर्क्य मायाशक्तीमुळे सफल झालेल्या पाहण्याची स्वप्नरंजनाची प्रवृत्ती दृष्टीस पडते. हे त्या पाठीमागचं विश्लेषण गबा सरदारांसारख्या महान विद्वान माणसानं केलेलं आपणाला पाहायला मिळतं. ईश्वर किंवा पांडुरंग चोखोबांना ढोरं ओढू लागत होता. विठ्ठल सगळ्याच भक्तांना कामं करू लागत होता, तसा चोखोबांना ढोरं ओढू लागत होता. हा जो एक प्रकार आहे, चमत्कार आहे किंवा ही जी एक दंतकथा आहे, तिच्या पाठीमागचं काय आहे तर बाबा कामात भेद नाही. कुठलंही लोकोपयोगी कोणतंही काम असो, त्याचं स्वरूप जरी घाण असलं तरी ते काम पवित्र आहे. आणि कर्तव्य बुद्धीनं केलेलं कुठलंही काम वाईट नसतं. कर्तव्य म्हणून सगळी कामं आपण करायला पाहिजे, अशा प्रकारचा संदर्भ आपणाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता विठोबाचा हार त्याच्या गळ्यामध्ये पडला अशी एक दंतकथा आहे किंवा मला मंदिरात प्रवेश मिळत नाही, मग मी दारात तिष्ठत उभा राहतो. चोखोबांनी त्यांच्या अभंगामध्येच सांगितलेले की एक दिवस विठ्ठल आला, मला तो आतमध्ये घेऊन गेला, मला मिठी मारली, त्यानं त्याच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घातला. अशा प्रकारचा जो संदर्भ आहे तो संदर्भ त्या अभंगामध्ये येतो. तर ह्याच्यामध्ये काय, ह्याचा अर्थ कसा लावायचा तर आता हे जे कसं आहे, चोखोबांना मंदिरात प्रवेश नव्हता. संत स्वतःच्या कीर्तनात त्यांना प्रवेश देत होते, पण मंदिरात प्रवेश देणं हे संतांच्या हातात नव्हतं. कारण कर्मठांच्या पुढं संत देखील अगतिक होते आणि मंदिर संतांच्या ताब्यात नव्हतं, ते बडेब्यांच्या ताब्यात होतं. त्याच्यामुळं हा जो त्या काळातला संतांचा अगतिकपणा आहे, तो अगतिकपणा आणि समाजाचीच एकूण कुंठित झालेली न्यायबुद्धी आणि तिच्या पुढं ईश्वराची करुणा, अशा अर्थानं देव आपल्या भक्तीला वेडावला आणि त्यानं आपली भक्ती मान्य केली. पण हे सगळं जरी झालं असलं तरी त्या प्रसंगानंतर पुन्हा चोखोबाच्या वाट्याला अस्पृश्यताच आली. हे दुर्दैव आपणाला अजूनही नंतरच्याही पुष्कळ काळात बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयापर्यंत पाहायला मिळतो. तेवढा एक साक्षात्काराचा क्षण आहे.
त्या साक्षात्काराच्या क्षणामध्ये चोखोबांनी कल्पना करून आपली इच्छापूर्ती करून घेतलेली आहे मंदिर प्रवेशाशी, असा त्याचा अर्थ आहे. कर्ममेळा हा चोखोबांचा मुलगा, त्याच्या जन्माची पण अशीच एक दंतकथा सांगितली जाते की सोयराबाईंना मूल होत नव्हतं, म्हणून एक दिवस पांडुरंग स्वतःच म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्या घरी गेला आणि सोयराबाईला म्हणाला की मला जेवायला दे. तर ती म्हणाली, बाबा तुम्ही ब्राह्मण दिसता आणि आम्ही दलित आहोत, अस्पृश्य आहोत, महार आहोत, आमचं जेवण तुम्हाला आम्ही कसं द्यावं, पाप लागेल आम्हाला, आम्हाला नाही देता येणार तुम्हाला आमचं जेवण. तर देव म्हणाला, बाबा ते बाकीचं सोडून दे, मी मरायला टेकलो, मला तू आता अन्न नाही दिलंस तर मी मरेल, मी मरण्यापेक्षा तू मला जिवंत ठेव ना, तू मला अन्न दे. आणि मग तिनं जर घरामध्ये शिळा दहीभात होता, तो दहीभात दिला, तो देवानं खाल्ला आणि देवानं आशीर्वाद दिला की तुला मूल होईल म्हणून. आणि नंतर मग चोखोबांचा जन्म झाला. हा संदर्भ पुढं कर्ममेळाच्या अभंगामध्येही आपणाला पाहायला मिळतो आणि तो संदर्भ इथंही पाहायला मिळतो. तर ह्या मुलाची जी दंतकथा आहे ही सुद्धा दंतकथा अशीच आपणाला समजून घेता येईल. आणि शेवटी हाडातून विठ्ठल विठ्ठल असं जे त्याचं जेव्हा देहांत झाला, त्या मंगळवेढ्याच्या कुसू कोसळून त्याच्यामध्ये जे दलित वारले सगळे, त्याच्यामध्ये जो चोखोबा वारला नाही, ह्यांचं नेमकं जे प्रेत आहे ते कसं ओळखायचं, तर त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल, ती हाडं चोखोबाची, अशा प्रकारचा एक निष्कर्ष सांगितला जातो. तोही नामदेवाच्या अभंगामध्ये आहे. पण तो जो अभंग आहे त्यातला जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपण शब्दशः समजून नाही घेतला पाहिजे, लक्षार्थानं समजून घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळात सुद्धा आपण तो शब्द वापरतो ना, आपण म्हणतोच तो हाडाचा भक्त आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, त्याच्या हाडीमाशी मुरलेला आहे. हे जे सगळे शब्द आहेत, या सगळ्या शब्दांमधून आपल्या लक्षात येईल की खूप 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 एखादी गोष्ट स्वतःमध्ये मुरवून घेणं, त्याला हाडाचा कार्यकर्ता, हाडीमाशी मुरणं अशा प्रकारे हे हाडाचा भक्त हे शब्द वापरले जातात. आणि आणखी एक सोयराबाईंनी जो अभंग लिहिला आहे, त्या अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळीले, तया लागी केले नवल देवे. म्हणजे पंढरीच्या ब्राह्मणांनी चोख्याला छळलं म्हणून परमेश्वरालाच कीव आली आणि त्यांनी एक नवल घडवून आणलं. काय नवल घडवून आणलं? पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळीले, तया लागी केले नवल देवे, सकळ समुदाव चोखी याचे घरी, रिद्धिसिद्धीद्वारी तिष्ठताती. म्हणजे रिद्धिसिद्धीला घेऊन स्वतः देवच सगळ्या समुदायासह त्याच्या घरी गेला. रंगमाळा सडे गुढिया तोरणे, आनंदे कीर्तन वैष्णवांचे, असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती, विमाने पाहती सुरवर, तो सुख सोहळा दिवाळी दसरा, ओवाळी सोयरा चोखी अशी. म्हणजे ते साक्षात देव घरी आला, त्या कौतुकासाठी बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते आहे. अशा प्रकारचं हे दृश्य स्वतः सोयराबाईंनी आपल्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. ही अर्थातच गबा सरदारांनी सांगितल्याप्रमाणे जे प्रत्यक्षात घडणं कधीही शक्य नाही ते ठाऊक असते, पण ज्याचा मनाला सतत ध्यास लागून राहिलेला असतो ते साक्षात घडत असल्याचा सुखद आभास कवी आपल्या कल्पनेने निर्माण करू शकतो. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, असा आपणाला त्याचा अर्थ घेता येईल. मित्रांनो, चोखोबाच्या अभंगांची गाथा म्हणजे काही फार अभंग नाहीत मोठे बाकीच्या संतांनी इतके. त्यांच्या अभंगांची एकूण संख्या 358 म्हणजे 350 अशी ती संख्या आहे. त्यांच्या अभंगाचे विषय आणि त्या विषयावर किती अभंग लिहिले त्याचा एक डाटाच आपण पाहूयात. या 358 अभंगापैकी 55 अभंग विठ्ठल महिम्यासाठी, 17 अभंग पंढरी महिम्यासाठी, 1 अभंग आत्मनिवेदनासाठी, 4 अभंग बालक्रीडेसाठी, परिपूर्ती आणि समाधान आपलं झालं हे सांगण्यासाठी 4 अभंग, करुणा या अर्थाचे 57 अभंग आहेत, 97 अभंग आहेत, नाम 37, संत 8, उपदेश 52, भाव 2, विटाळ 6, भक्तवत्सलता 11, महारस्थिती 2, पांडुरंग वियोग 7, नामदेव स्तुती 32, ज्ञानदेव स्तुती 5, संकीर्ण 2, जोहार 3, निरोप व मागणं शेवटचं 3 आणि मग प्रसाद शेवटचा असे 1 असे 358 अभंग आहेत. याच्यामध्ये जर अभंगाची संख्या पाहिली की विठ्ठल महिमा सगळ्यात जास्त अभंग कुठले आहेत, सगळ्यात जास्त ही जर संख्या पाहिली आपण तर आपल्या लक्षात येईल सगळ्यात जास्त चोखोबाचे अभंग करुणेचे आहेत. की देवा माझ्यावर जे संकट आलेलं आहे, मी ज्या स्थितीत जगतो आहे त्या जगण्याचं गाऱ्हाणं सांगणारे आणि करुणा व्यक्त करणारे अभंग सगळ्यात जास्त आहेत संख्येनं. त्यांची संख्या 97 आहे. त्या पाठोपाठ विठ्ठल महिमा सांगणारे 55 अभंग आहेत आणि त्या पाठोपाठ सगळ्यात जास्त अभंग आपणाला लक्षात येईल
की नामदेवाची स्तुती, म्हणजे आणखी एक आहे विषय, उपदेश 52 अभंग आहेत, त्या खालोखाल नामदेवाची स्तुती करणारे 32 अभंग आहेत. ज्या करुणेनं तो आपली तक्रार करत होता त्याची थोडीफार परिपूर्ती करण्याचं थोडंसं करण्याचं काम नामदेवांनी केलं. त्याचं त्याला इतका उपकार वाटला की नामदेवांच्या स्तुतीसाठी त्यांनी जवळजवळ 32 अभंग लिहिले. आणि ज्ञानदेवांच्या स्तुतीचे 5 अभंग आहेत, याच्यामध्ये 5ही भावंडांची स्तुती आहे. सगळ्यात जास्त स्तुतीचे अभंग नामदेवावर त्यांनी लिहिलेले आहे. ते कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार आहे की बाबा तुझ्यामुळं मला हा संप्रदाय मिळाला आणि तुझ्यामुळं मुलाही समतेची वागणूक मिळाली, हे सांगणारे अभंग त्याच्यामध्ये आहेत. जोहार मायबाप जोहार हे त्याच्या व्यवसायाचं रूप घेऊन लिहिलेले 3 अभंग आहेत. असे वेगवेगळे अभंग, भक्तवत्सलतेचे 11 अभंग आहेत. विटाळ या विषयावरचे 6 अभंग आहेत. बाकी सगळेत आपण पाहिले, विठ्ठल महिमा, पंढरी महात्म्य, बालक्रीडा, हे सगळ्या संतांमध्ये येणारे अभंग. या अभंगांचे काही नमुने, प्रातिनिधिक अभंग आपण पाहणार आहोत. फार सुंदर अभंग चोखोबाने लिहिलेले आहेत. फार मोठ्या मोठ्या गायकांनी मराठीतल्या ते गायलेले आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या गायकांनी ते गायलेले आहेत, हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, एक अभंग आहे, श्रवणाचे श्रवण, विठ्ठल महात्म्य सांगणारा. श्रवणाचे श्रवण, घ्राणाचे घ्राण, म्हणजे कानाचा कान, नाकाचा नाक. श्रवणाचे श्रवण, घ्राणाचे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. वाचा जेने उठी, डोळा जेने भेटी, इंद्रियाची रहाटी विठ्ठल माझा. प्राण जेने चळे, मन तेने ओळे, शून्याते वेगळे विठ्ठल माझा. आनंदी आनंद, बोधा जेणे बोध, सकळा आत्मशुद्ध विठ्ठल माझा. मुळाचे निजमुळ, अकुळाचे कुळ, म्हणजे ज्यांना कुळ नाही, ज्यांना उच्च जात नाही, अकुळाचे कुळ, चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा. म्हणजे सगळ्यात उत्कृष्टात उत्कृष्ट काय आहे तर माझा विठ्ठल आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं सगळ्यात कुठं कुठं मी आहे आणि त्या सगळ्यामध्ये उत्कृष्टात उत्कृष्ट कसा मी आहे, तसंच चोखोबांनी विठ्ठल हा माझ्या सगळ्यात उत्कृष्टात उत्कृष्ट कसा आहे त्याची ही यादीच दिलेली आहे. चोखोबांचा सगळ्यात प्रसिद्ध लोकप्रिय अभंग म्हणजे उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुलला शिवरलिया रोंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. म्हणजे हे सगळं सांगत असताना बाबा माझं काही असू दे, माझी जात नसेल चांगली, माझं वागणं नसेल चांगलं, पण माझा भक्ती चांगलीच आहे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, माझा भाव मात्र वाकडा नाही आहे, तो सरळ आहे. त्याने आधी उदाहरणं दिली, ही सगळ्यांना पटणारी ग्रामीण भागातली लोकप्रिय असणारा हा अभंग आहे. ऊस वाकडा असला तरी रस वाकडा नसतो, धनुष्य वाकडा असलं तरी बाण सरळ जात असतो, नदी वाकडी असली तरी पाणी मात्र गोडच आणि पवित्रच असतं. तसं मी कसाही असलो तरी माझा भाव पवित्र आणि शुद्ध आहे, हे सांगण्यासाठी अतिशय सुंदर साधी सोपी उदाहरणं देत देत चोखोबा पुढे गेलेले आहेत. ढोंगी साधू जे आहेत त्या ढोंगी साधूंचं वर्णन करणारा एक अभंग आहे. म्हणजे एक त्यांचे हेच आहे, समूहच आहे, त्यातला एक अभंग प्रातिनिधिक रूपात मी तुम्हाला सांगतो. माकडाचे परी हलविती मान, दावी थोरपण जगामध्ये. माकड जसं मान हलवते तसं थोरपणाची मान हलवून कथा कीर्तन करतात, जगाला थोरपण दाखवतात. ते स्वहिता मुकले, बळे झाकी डोळे नाकधरी. काय त्यांच्या यादना, काय त्यांच्या साधना चाललेल्या असतात, काय योग चाललेले असतात. बळे झाकी डोळे नाकधरी, माळा आणि मुद्रा दाविता ती सोंग. वेश तर भलता असतो, माळा मुद्रा कपाळावर लावलेल्या. डोलविले अंग रंग नाही, नुसतेच अंग डोलवतात पण आतला रंग बदललेला नाही. पोटाचा पोसना विटंबना करी, हे सगळं पोटासाठी चाललेलं असतं. ही सगळी विटंबना आहे धर्माची, हा खरा धर्म नाही. भीक दारोदारी मागत असे, यांना भीकच मागावी लागते. चोखा म्हणे ऐसा जगामध्ये भोंदू, तया कोण साधू म्हणे देवा. चोखराव म्हणतात की असे जे भोंदू आहेत त्यांना जगामध्ये कोण साधू म्हणणार आहे. कुणीही साधू अशांना म्हणणार नाही, त्यांच्या साधुत्वाचा कुणीही स्वीकार करणार नाही. आणि विटाळाच्या संदर्भात त्यांनी लिहिलेला एक अभंग आहे. कोण तो सोवळा कोण तो ओवळा, दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा. कोणासी विटाळ कशाचा जहाला, मुळीचा संचला सोवळाची. पाचाचा विटाळ एकाची ये अंगा, सोवळा तो जगा माझी कोण. चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा विटेवरी. या जगामध्ये विठ्ठल सोडून कुणीच सोवळं नाही, सगळे ओवळे आहेत, सगळ्यांचे जन्म ओवळ्यात झालेले आहेत. त्याच्यामुळं काय तुम्ही सोवळं ओवळं करता, हे त्या काळात त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. समतेची मागणी केलेली आहे, सोवळं ओवळं पण नाकारलेलं आहे.
आणि स्वतःची वेदना या कवितेमध्ये मांडलेली आहे. आणि त्यांनी जेव्हा त्यांना वेठबिगार म्हणून राबायला मंगळवेढ्याला नेलं, त्यावेळेस त्यांनी अगदी कळवळून आपण देवापासून दूर गेलो हा जो विरह आहे, त्या विरहाचे काही अभंग लिहिलेले आहेत. त्या अभंगापैकी एक अभंग फक्त मी तुमच्यासमोर ठेवतो की रात्रंदिवस पडलो हावभरी मातीची उकरी कुसुवाची. इथं सतत मला माती उकरावी लागते हे कुसू बांधण्यासाठी मंगळवेढ्याचं, आणि मला आता रात्रंदिवस सारखं सारखं हेच काम करावं लागतं. विसरलो रूप विसरलो ध्यान विसरलो भजन तुझे देवा. देवा, मी तुझं रूप ध्यान विसरून गेलो, तुझं भजनही विसरून गेलो, मला वेळच मिळेना. रात्रंदिवस हे लोक वेठबिगारसारखं माझ्याकडून काम करून घेतात. येथे तो दुःखाचे डोंगर आठवती. इथं माझ्यावर दुःखाचे डोंगर पडलेत देवा. वाटत असे खंती मना माझ्या, मला खूप खूप वाईट वाटतंय. काहो पंढरी राया परदेशी केले, तुम्ही मला काय इकडे येऊ दिलं, तुम्ही माझ्या स्वतःच्या जवळ का नाही ठेवलं. कोणी न देखे आपुले काय करू, इथं कुणीच मला माझं दिसत नाही आहे, मी काय करू आता. आठवे पंढरी आठवे महाद्वार, मला सतत पंढरी आठवते, सतत महाद्वार आठवतं जिथं मी उभा राहायचो, हा आनंद सोहळा पाहायचो. संतांचा भार आठवतो, तिथं सतत होणारी संतांची गर्दी ती पण मला आठवते. आठवतो नामा पुंडलिक सखा तळमळ चोखा म्हणे वाटे. आणि हे सगळं आठवून, पुंडलिक नामदेव चोखा हे सगळे आठवून मला सतत सतत हे माझ्या भावासारखे असलेले मला तळमळ वाटते देवा. अशा प्रकारचा विरह त्यानं त्याच्या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. नामदेवांविषयी जी स्तुती करणारे 32 अभंग लिहिले, त्यातला एक अभंग आहे की धन्य धन्य नामदेव माझा विरसला भेव. माझं जी भीती होती जगण्याविषयीची ती माझ्या नामदेवानं विरसून टाकली. विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खूण सांगितली निर्धारी. या 3च अक्षराचा मंत्र मला दिला, पण त्यानं माझ्या आयुष्याचा निर्धार केला. ठेवून या माथा हात, माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझे मज दिले हित, आणि माझं हित मला त्यानं समजून दिलं. दावी येले तारू चोखा म्हणे माझा गुरु. आणि माझ्या हातात जणू काय हा समुद्र पार करण्यासाठी त्यानं तारू दिले. ते तारू माझ्या हातात दिले विठ्ठल नामाचे, आणि तो माझा गुरु झाला. असं नामदेवांची स्तुती करणारा एक अभंग प्रातिनिधिक रूपात आपण पाहूयात. आणि त्यानंतर नामदेवांनी त्यांच्या अभंगामध्ये चोखोबांची स्तुती केलेली आहे, आणि या स्तुतीमध्ये विठ्ठल बोलतो आहे असं दाखवलेलं आहे. विठ्ठलाचं मनोगत आहे हे. विठ्ठल काय म्हणतोय की चोखा म्हणे माझा, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव. विठ्ठल म्हणतोय की चोखा तर माझा जीव आहे, चोखा तर माझा भाव आहे. कुलधर्म देव चोखा माझा, मला दुसरं काहीच नाही, सगळं काही चोखा आहे. काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मीही आलो व्यक्ती तयासाठी. म्हणजे काय त्याची भक्ती मी सांगू, आणि काय त्याच्या भक्तीची शक्ती मी सांगू की मीही आलो व्यक्ती. मलाही माणसाचं रूप घ्यावं लागलं त्याच्यासाठी. माणसाचं रूप घेऊन मी त्याच्या घरी अनेकदा गेलो. कधी म्हातारा ब्राह्मण झालो, कधी भीक मागण्यासाठी म्हणून गेलो, कधी अन्न मागण्यासाठी म्हणून गेलो. मीही आलो व्यक्ती तयासाठी, त्याच्यासाठी मी माणसाचं रूप धारण केलं. माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, असा जो माझा भक्त आहे चोखा, त्याचं जे लोक ध्यान करतील तया कधी विघ्न पडो नेदी, त्यांना मी कधीही विघ्न पडू देणार नाही, असे हमी विठ्ठल देतो आहे. नामदेवे अस्थी आणिल्या पारखोणी. नामदेवानं जेव्हा शेवटी अस्थी पारखून आणल्या आणि पंढरपुरामध्ये ठेवायच्या कुठं, तर घेत चक्रपाणी पितांबरी. चक्रपाणीनं विठ्ठलानं स्वतःच्या पितांबरात त्या घेतल्या आणि मग त्या समाधीमध्ये त्या अस्थी ठेवल्या. अशा प्रकारचं वर्णन नामदेवांच्या त्या अभंगामध्ये आपणाला पाहायला मिळतं. जणाबाईंनी सुद्धा चोखोबांवर अभंग लिहिलेले आहेत. त्यातला एक प्रातिनिधिक अभंग तुमच्यासमोर ठेवतो. यातीहीन चोखा मिळा त्यासी भक्तीचा कळवळा, त्याचा झाला म्हणियारा. म्हणियारा म्हणजे जे सांगल ते ऐकणारा. विठ्ठल त्याचा म्हणियारा झालाय, म्हणजे हरकाम्या झालाय, जे सांगल तो ऐकणारा झालाय. त्याचा झाला म्हणियारा, राहे घरी धरी थारा. त्याच्याच घरी तो थारा धरून राहू लागला. देव जेवितो त्याच्या घरा, त्याचा भक्तिभाव खरा. देव स्वतः त्याच्या घरी जेवतो, हा त्याचा खरा भक्तिभाव आहे. देव बाटविला त्याने ऐसी जनी गाय गाणे. अक्षरशः त्यानं देव बाटवला, पण ते बाटले पण देवानंही मान्य केलेलं आहे. चोखोबांच्या नावावर विवेक दीप नावाचा एक ग्रंथ नोंदवला जातो, पण तो अजून सापडलेला नाही. त्याच्यामुळं त्याच्याविषयी काही बोलणं शक्य नाही. त्यांचे आणखी काही प्रसिद्ध अभंग आहेत चोखोबांचे, ते मी सांगत नाही, फक्त हे अभंग म्हणून सांगतो की धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडबे मज मारिताती काय माझा अपराध. प्रसिद्ध अभंग आहे. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, हाही त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे.
नरहरी सोनार, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मोरोपंत, स्वरूपानंद स्वामी या सगळ्यांनी चोखोबांच्यावर अभंग लिहिलेत, आर्या लिहिल्यात, श्लोक लिहिलेत, कविता लिहिलेत. असे अनेक संदर्भ आपणाला सांगता येतील. लेखक अनंत भट हे त्या काळामध्ये चोखोबाचे अभंग लिहून घेत असत. एक व्यवस्था होती त्या काळामध्ये की जे ब्राह्मण होते त्यांचे अभंग बहुजनांचे लेखक लिहून घेत असत आणि जे बहुजन होते, दलित होते, त्यांचे अभंग ब्राह्मण लिहून घेत असत. तर हा अनंत भट नावाचा जो ब्राह्मण होता तो त्यांचे अभंग लिहून घेत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी अलीकडच्या काळामध्ये शूद्रपूर्वी कोण होते हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांना अर्पण केलेला आहे. गबा सरदारांनी चोखा माझा संत भला नावाचा एक अतिशय सुंदर त्यांच्यावर लेख लिहिलेला आहे. श्रीम माटे यांनी मंगळवेढ्याची कुसू नावाची एक अप्रतिम कथा त्यांच्यावर लिहिलेली आहे. शंकरराव खरात, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे ज्यांचा उल्लेख मी केला की चोखोबाच्या पाठी नावाची अप्रतिम कथा चोखोबावर त्यांनी लिहिली. सदानंद मोरे, झेलियट एल्युनार आणि अभय टिळक यांच्यासारखी मान्यवर मंडळी चोखोबावर भुललेली आहेत आणि त्यांनी मनपूर्वक चोखोबाची स्तुती करणारे अलीकडच्या काळातले लेख लिहिलेले आहेत. तुकोबा तर असं म्हणत असत की चोखोबा माझा गणपती आणि राधाई महारीण माझी सरस्वती. म्हणजे त्याला अक्षरशः गणपती असं म्हटलेलं आहे, विद्येची देवता असं म्हटलेलं आहे चोखोबांना. कदाचित त्यांच्या अभंगामधली प्रतिभा पाहून तुकोबांनी चोखोबांचं हे कौतुक केलं असावं. आणखी एक फार सुंदर अभंग आहे. त्या अभंगांच्यामध्ये चोखोबा किती श्रेष्ठ आहेत आणि सगळ्यात उत्कृष्ट आहेत हे तुकारामांनी सांगितलेलं आहे. तुकोबा असं म्हणतात की रायाचे शिपाई हजाराचे 12, लाखाचा मोहरा प्राणी एक, सव्वा रुपयाची येती 5 मोती, हजाराची येती जोडी एक, रुपयाच्या कवड्या मध्ये भरे गुणी, मोहर बांधोनी पदरी न्यावे, 100 लोकात सद्गुणी ऐका, तुका म्हणे चोखा पंढरीचा. 100 लोकांमध्ये उठून दिसणारा सद्गुणी जर कुणी असेल तर तो माझा पंढरपूरचा चोखा आहे, अशी तुकाराम महाराजांनी त्यांची स्तुती केलेली आहे. मित्रांनो, आपणाला सगळ्याच कुटुंबांची हे अभंग पाहायचे आहेत. त्याच्यामुळं आपणाला हे असे सहज फार सविस्तर पाहता येणार नाहीत म्हणून आपण थोडक्यात पाहणार आहोत. संत कर्ममेळा यांच्याविषयी आपण थोडक्यात पाहूयात. यांचे केवळ 27 अभंग उपलब्ध आहेत. हे चोखोबांचे चिरंजीव. सुरुवातीचे 2 अभंग विठ्ठल महात्म्यावरचे आहेत आणि शेवटचे 3 अभंग संत महात्म्यावरचे आहेत आणि उर्वरित सगळे मधले अभंग हे वडिलांनंतर, चोखोबा मेल्यानंतर आम्हाला सांभाळा अशी विठ्ठलाला विनंती करणारे आहेत. मित्रहो, असे अभंग सगळ्याच चोखोबाच्या नातेवाईकांनी लिहिलेले आहेत. चोखोबांच्या नंतर कदाचित त्यांची अवस्था अस्थिर झाली असावी आणि म्हणून त्यांनी ही विनंती विठ्ठलाकडं केलेली आपणाला पाहायला मिळते. तो असं म्हणतोय कर्ममेळा की आमुचा बाप तुझा पोसणा, काहो नारायणा विसरशी. अरे माझ्या बापानं तुला पोसले, धाकुटपणा मज न्हाणी येले, आता का हो कठीण केले. मी लहान होतो तेव्हा येऊन मला आंघोळ घालायचंस तू देवा, आणि आता का बरं मला दूर सारतो आहेस. आणि तो एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमुची केली ही न याती, तुझं कान कळे श्रीपती. अरे बाबा, आम्हाला तू शूद्र का केलंस, दलित का केलंस. जन्म गेले उष्टे खाता, लाज नये तुमचे चित्ता. अरे आमचं उष्ट खाताना जन्म चाललेला आहे, ह्याच्यामुळे तुला काही उणीव येणार नाही का. आम्ही तुझे भक्त आहोत ना. लाज म्हणजे शिवी या अर्थाने शब्द नाही आलेला इथं. लाज म्हणजे उणीव. तुझे भक्त आहोत आणि तुझे भक्त उष्टे खातात, ह्याची तुला उणीव वाटत नाही काय, ह्याचा तुला कमीपणा वाटत नाही काय. आमचे घरी भात दही खाऊनी कैसा म्हणशी नाही. आमच्या घरी तू भात दही खातोस आणि आम्हाला नाही म्हणून सांगतोस. म्हणे चोखियाचा कर्ममेळा, काशिया जन्म दिला मला. चोख्याचा कर्ममेळा म्हणतो की असा जन्म तू मला कशाला दिलास, त्याच्याऐवजी तू जन्म दिला नसतास तर चालला असतं. आणि हे 2 अर्थानं आहे. एक तर देव जन्म देतो याही अर्थानं, आणि दुसरा म्हणजे त्याच्याच आशीर्वादानं मी जन्माला आलो अशी कथा आहे त्या अर्थानं. आणि आणखी एक आहे की तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा, तुम्हा मेघ श्यामा नकळे काही. या अभंगाचा बरेच लोक चुकीचा अर्थ सांगतात. मला तसा तो अर्थ वाटत नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा. देवा, तुमच्यासोबत आम्ही राहतो, त्याचं आम्हाला जे सुख मिळते त्याचं तुम्हा मेघश्यामा नकळे काही. ते किती मिळतं सुख हे तुम्हाला कळणार नाही. बाकीच्या लोकांना असं वाटतं की तुम्हाला काय कळतं, असा त्याचा अर्थ. तसं नाही आहे की आम्हाला जे सुख मिळतं तुमच्या संगतीमध्ये ते तुम्हाला कळू शकणार नाही, इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, असा त्याचा अर्थ. तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा, तुम्हा मेघश्यामा नकळे काही.
हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी देवराया. तुझ्यापासून आम्ही दूर गेलो ना तर केवळ हिनत्व आमच्या वाट्याला आहे, हिनत्वाशिवाय आम्हाला काय नाही. त्याने त्रिवार सांगितलेलं आहे, हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी हिनत्व आम्हासी देवराया. गोड कधी न मिळेची अन्न. तुझ्यापासून आम्ही जर दूर गेलो तर आम्हाला कधीही गोड खायला मिळत नाही. सदा लाजीरवाणे जगामध्ये, बाहेरच्या जगामध्ये आम्ही लाजीरवाणे आहोत, फक्त तुझ्याजवळ आम्हाला सुख आनंदाने गोडधोड मिळतं. तुम्हासी आनंद सुखाचा सोहळा, आमुचे कपाळा ओखटपण. तुमच्या इथं असतानाच आम्हाला आनंद आणि सोहळा पाहायला मिळतो, बाहेर मात्र आमच्या कपाळाला ओखटपण कायमचं चिकटलेलं आहे. चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा, हाची आमुचा ठेवा भागा भाग. म्हणजे आमच्या भाग्यामध्ये तुझ्यामुळं जो काही भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे तोच आमचा ठेवा आहे, तोच आमच्या आयुष्याचं सार आहे. आणि आणखी एक अभंग आहे की बाबा आमुच्या बापाच्या पुण्याची या राशी, म्हणून जेविलासी त्याचे घरी. आमचा बाप पुण्यवंत होता, त्याच्याकडे पुण्याच्या राशी होत्या, म्हणून आमच्या घरी येऊन जेवलास. झालो परदेशी एकटा एकला, परी तुझा अंकिला दास देवा. आज माझा बाप नाही आहे, काय बापाबरोबर आमचं पुण्य संपून गेलेलं आहे? आज मी एकटा पडलेलो आहे, माझा बाप मेलेला आहे. झालो परदेशी एकटा एकला, परी तुझा अंकिला दास देवा. पण देवा, मी तुझ्यापासून दूर गेलेलो नाही, मी तुझा दासच आहे. भरवसा माणीला परी झाली निरास. पण मी तुझा भरवसा ठेवला, पण माझी निराशा झाली रे. म्हणून कासावीस होतो जीव. म्हणून माझा जीव कासावीस होतोय, कारण बापाच्या माघारी बाप असतानाचा सन्मान आम्हाला मिळत नाही. नाही मी मागता आणिकाचे काही, नाही ना मी जास्तीचं काही मागत. आमुचे आम्हा देई पांडुरंगा. माझ्या बापाची जी ठेव आहे ना पुण्याची तुझ्याकडं, तो आम्हाला दे ना, त्याच्यापेक्षा जास्त काही देऊ नकोस. आमुच्या बापाचे ठेवणे कातू नदेशी आम्हा कारणे. अरे आमच्या बापाची तुझ्याकडे ठेव आहे, ती तर आम्हाला परत दे, तेवढ्यासाठी तरी आम्हाला चांगलं वागव. असा थोडासा उर्मटपणा घेऊन पण विठ्ठलाला प्रेमळपणे त्यांना आपला आग्रह सांगितलेला आहे. कर्ममेळ्यानंतर संत बंका हे चोखोबांचे मेव्हणे, त्यांच्या ज्या भगिनी होत्या निर्मळा, त्यांचे हे पती, यांचे केवळ 39 अभंग उपलब्ध आहेत. आणि लहान बहीण निर्मळा यांचे हे पती आहेत. अभंगाची वर्गवारी करायची झाली तर विठ्ठल महात्म्य, बाळकृष्ण, संत महात्म्य हे अभंग आणि बरेचसे अभंग त्यांनी चोखोबाच्या चरित्रपर लिहिलेले आहेत. आणि संत निर्मळा जो आहे तो संत निर्मळा ह्या त्यांच्या भगिनी चोखोबांच्या, त्यांची लहान बहीण, त्यांचे एकूण 24च अभंग उपलब्ध आहेत. विठ्ठल सापडल्याचा आनंद व्यक्त करणारे काही अभंग, संसाराचा ताप व्यक्त करणारे जास्त अभंग, काही अभंगामध्ये नामाचं महात्म्य, सोयराबाईंचं बाळंतपण कसं देवानं केलं ते सांगणारे काही अभंग आणि दृढ निश्चयानं समर्पण सांगणारे काही अभंग, असे एकूण त्यांचे 24 अभंग आहेत. चोखोबानंतर आमचा कंटाळा का आला अशी विनवणी सोयराबाईही ह्या निर्मळाबाईही करताना आपणाला दिसतात. आजवरी तुम्ही तयासी पाळिले, अपराध केले चोखियाचे, अपराध साहिले चोखियाचे. इतके दिवस तुम्ही त्याला सांभाळलं, त्याचे अपराध तुम्ही सहन केले. तयाची या पाठी आमुचा कंटाळा आला का दयाळा सांगा माझं. आणि त्याच्यानंतर आमचा कंटाळा का बरं आला तुम्हाला ते आम्हाला एकदा सांगा, अशी विनंती आपणाला केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर संत सोयराबाई यांचा अभंगाची आपणाला थोडी आणखी चर्चा करायची. ह्या चोखोबांच्या पत्नी आहेत, त्यांचे 62 अभंग उपलब्ध आहेत. आणि त्यांच्या अभंगामध्ये विविध तऱ्हा आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा विटाळाचे अभंग आहेतच, कारण ही विटंबनाच होती त्या काळातली. पण ह्या सोयराबाईंनी विटाळाचा संदर्भ स्त्रीच्या विटाळाशी पण, मासिक पाळीशी पण लावलेला आहे आणि अस्पृश्यतेच्या विटाळाशी पण, दोन्हीलाही विटाळ हा शब्द वापरला जात होता. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण हे कोण देह निर्माण नाही जगी. म्हणजे विटाळ आल्याशिवाय जगात माणूसच निर्माण होऊ शकत नाही, असं हे स्त्रीचं जगणं आहे. म्हणजे सोयराबाईंचा विटाळ हा स्त्री देहाशी संबंधित आहे आणि चोखोबांचा विटाळ हा अस्पृश्यतेशी संबंधित आहेत, असे या दोघांमधल्या फरक आहेत. त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग, किशोरी अमोणकर सारख्या श्रेष्ठ गायिकेनं गायलेला अभंग, लोकप्रिय अभंग, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. हा जो त्यांचा अभंग आहे हा अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, सर्वांना आवडणारा आणि फार मोठ्या श्रेष्ठ गायिकेनं गायलेला तो अभंग आहे. त्यांनी असं सरळ सांगितलं आहे की पंढरपुरामध्ये अवघा रंग एक झाला रंगी रंगाला श्रीरंगन, त्या रंगामध्ये श्रीरंग रंगून गेलेला आहे. तिथं मितूपण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, कुठलाच भेद तिथं उरलेला नाही आहे. नाही भेदाचे ते कामं पळून गेले क्रोध कामं.
आणि आणखी एक त्यांनी म्हटलेला आहे, तो फार सुंदर अभंग आहे. कर्ममेळ्याच्या संदर्भातला तो अभंग आहे की उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. माझा मुलगा कर्ममेळा जेव्हा जन्माला आला, तेव्हा जन्माला आल्याबरोबर त्याच्या तोंडातून जर शब्द काय निघाला असेल तर सावळा विठ्ठल असा शब्द निघाला. उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर. आणि हा मोठ्या मोठ्यानं रडायच्या ऐवजी विठ्ठल नामाचाच टाहो फोडू लागला आणि ते ऐकून विठ्ठल स्वतः रुक्मिणीवर धावत माझ्या घरात आला. विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदाने. माझ्या मुलाचं बारसं विठ्ठलानं आणि रुक्मिणीनं केलं. करी साहित्य सामुग्री म्हणे चोखी याची महारी. सर्व प्रकारची साहित्य सामुग्री आणून त्यांनी माझ्या मुलाचं बारसं केलं. अशा प्रकारची एक स्वप्न अवस्था त्यांनी त्या काळामध्ये अनुभवली. ह्या सगळ्यांचं आपण आधी कारण पाहिलेलंच आहे. आणखी एक अभंग प्रसिद्ध भीमसेन जोशींनी गायलेला. सुखाचे ते नामा आवडीने गावे वाचे आळवावे विठोबासी. आवडी धरूनी वाचे म्हणे हरिहरी म्हणत असे महारी चोखी याची. हा त्यांचा प्रसिद्ध अभंग. आणखी एक अभंग आहे की चोखा निर्मळा एकरूप दरुशने हरे ताप. हे दोघं बहीण भाऊ इतके एकरूप आहेत, चोखा आणि निर्मळा. त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्या मनातले सगळे ताप संपून जातात. वाचे विठ्ठल नाम छंद नाही भेद उभयता. सतत त्यांच्या तोंडामध्ये विठ्ठलाचं नाम असतं आणि या दोघांमध्ये उभयतामध्ये काहीही भेद नाही. इतके ते एकरूप बहीण भाऊ आहेत विठ्ठल भक्तीमध्ये. इतर अभंगामध्ये संसाराची व्यर्थता, नामाचं महात्म्य, स्वतःचं दुखणं हे विषय आपणाला सोयराबाई मांडताना दिसतात. आणि शेवटच्या 5 अभंगामध्ये चोखोबांच्या समाधीचं वर्णन सोयराबाई करताना आपणाला दिसतात. हे जगावेगळं विलक्षण कुटुंब आहे. त्या काळात 800 वर्षापूर्वी दलित समाजात जन्माला येऊन ज्यांना लिहायला वाचायला कायम बंदी होती, त्याच्यानंतर कितीतरी दिवस बंदी होती, त्या काळामध्ये चोखोबा शिकले, अभंग लिहिले. स्वतःच नाही, बायको शिकली, मुलगा शिकला, मेवना शिकला, बहीण शिकली. हे 5च्या 5ही कुटुंबांनी मिळून अतिशय सुंदर असे मराठीतले अजरामर अभंग लिहून ठेवले. मित्रांनो, संपूर्ण कुटुंब कवी असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. हे रवींद्रनाथ टागोरांच्या उदाहरण मी आधीच्या एका भागात दिलेलं होतं. तसं हे उदाहरण आहे. ते जगातलं आश्चर्य समजलं जात होतं. वारकरी परंपरेनं असे अनेक आश्चर्य निर्माण केली. त्याच्यापैकी हे एक आश्चर्य. चोखोबाचं सगळं कुटुंब कवी, ज्ञानोबांचं सगळं भावंड कवी होतेच होते, नामदेवाचे सगळे कुटुंबीय कवी होतेच होते. हे चोखोबा आणि त्याचं सगळं कुटुंब दलित समाजामधलं, त्यांना देखील कवी करण्याचा पराक्रम हे केवळ नामदेवामुळं घडलं. नामदेवासारखं नेतृत्व या देशाला पुन्हा मिळालं नाही. कारण नामदेवांनी ज्या पद्धतीनं सर्व जातीच्या संतांना तेवढ्या कठोर प्रतिकाळ असलेल्या काळामध्ये उभं केलं ते अजोड आहे. तसं नेतृत्व देशाला मिळणं हे देशाचं भाग्य होतं तेव्हा. तसं भाग्य पुन्हा एकदा मिळावं अशी कुणालाही अपेक्षा वाटेल. चोखोबांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.